जालन्याच्या भोकरदन विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे। भाजपा नेते रावसाहेब दानवे, महायुतीचे उमेदवार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप चंद्रकांत दानवे यांनी केला आहे। भोकरदन तालुक्यातील दगडवाडी गावातील कॉर्नर बैठक संपवून परत निघत असताना काही अज्ञातांनी चंद्रकांत दानवे यांच्या गाडीवर दगड फेकला। मात्र चंद्रकांत दानवे यांची गाडी पुढे सरकल्यामुळे तो दगड त्यांच्या ताफ्यातील मागे असलेल्या एका गाडीवर पडला। या घटनेत खांद्याला दगड लागल्यामुळे राजेंद्र दसपुते हे जखमी आहेत। या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून योग्य त्या कारवाईची मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। जालन्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या गाडीवर काल रात्री भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथील कॉर्नर बैठक संपवून भोकरदनकडे निघालेले असताना दगडफेक झाल्याचे समोर आले। ही दगडफेक भाजप कार्यकर्ते आणि संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांनी केला आहे।